अंतर्गत कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही मुक्ताफळ धरलेली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की पक्षाच्या आदेशाची वाट पाहू नका, विरोधकांना ठोकून काढा. मराठी अर्थांके काय लावायचं उद्याच्या निर्देशाने आम्ही राजकीय बोलवतो. आता राजकीय बोलायला आदेशाची वाट बघायला लागत नाही, राजकीय लढाई आपली चालूच आहे. आदेशाची वाट बघू नका, विरोधकांना ठोकून काढा. आता पैशाचा इतका वापर केला, मत विकत घेण्याकरता सत्तेचा दुरुपयोग केला, इलेक्शन कमिशनचा दुरुपयोग केला. आता प्रत्यक्ष ठोकाठोकीची भाषा देवेंद्र फडणवीस बोलत आहे. ही राज्याच्या गृहमंत्र्याला शोभत नाही. इलेक्शन कमिशन याची काही नोंद घेईल का मला माहिती नाही, कधीच घेणार नाही. कारण इलेक्शन कमिशन मोदींनी कायदा बदलून आपल्या सोयीची माणसं तिथे बसवलेली आहे. परंतु जनतेने याची नोंद घेतली पाहिजे आणि जर थोडीशी लाज लज्जा असेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. आज अमित शहाही काही बोललेले आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची तुम्ही आरोप करावे ती इतकं हास्यास्पद आहे. आज सर्व भ्रष्टाचारानं महायुतीचं सरकार तुम्ही स्थापन केलं, अगदी मोजून अगदी रेकॉर्ड होल्डर भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही आपल्या मंत्रिमंडळात सामील करून घेतलं. तुम्ही दुसऱ्या भ्रष्टाचाराची भाषा बोलता. इतक्या जणांच्यावर ईडीच्या रेट सगळ्या एकाचा तरी निकाल लागलाय. कोर्टातून न्याय व्यवस्थेतून तुम्ही एखाद्याला शिक्षित करा, आम्ही मान्य करू. नुसते तुरुंगात टाकायचं माणसं, नुसती त्यांना कारवाई करायची आणि दहशत निर्माण करायची आणि पक्षांतर करायला लावायचं, हे आता मॉडेल चालणार नाही. लोकसभेमध्ये लोकांनी हे मॉडेल घडून लावलेलं आहे. आता विधानसभेमध्ये याच्यापेक्षाही गंभीर निर्णय लागतील. सत्तांतर तो होणारच आहे ना. जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, या गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आता तुम्ही ठोकाठोकीची भाषा बोलत आहे, त्याचा महाराष्ट्रातल्या जनतेने तीव्र निषेध केला पाहिजे.